नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 बघा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.6 मधील या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. काय बघू या ठिकाणी पहिल्या एक्झाम्पल मध्ये प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 years ago अँड 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट इज बघा. ठीक आहे, तर आपला जे काही चॅप्टर बघा क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या चॅप्टर मधील 2.6 मध्ये बघा या ठिकाणी आपला हा पहिला प्रॉब्लेम आहे. काय बघा या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये की एक प्रगती नावाची मुलगी आहे. तिचं 2 वर्ष अगोदर असणारं वय आणि 3 वर्षानंतर असणारं वय यांचा जो काही गुणाकार आहे तो 84 एवढा आहे बघा. बरोबर आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रगतीचं वय काढायचं आहे बघा. सिंपल साधी गोष्ट आहे बघा. आपल्याला या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रगतीचं वय काढायचं पहिल्यांदा आपल्याला प्रगतीचं एज हे काहीतरी कन्सिडर करावे लागेल. आपल्याला त्याचं वय एज आपल्या ठिकाणी काहीतरी कन्सिडर करावे लागेल. चला लेट प्रगती प्रेझेंट एज काय बघा तुम्ही इज एक्स इयर. काय बघा आपण एक्स इयर्स आपण वय पकडू. बरोबर आहे. तर मग तिचं 2 वर्ष अगोदरचं वय काय असेल बघा. प्रगती झालं सर. प्रगती 2 years ॲगो एज इज एक्स मायनस 2 year. काय साठी बघा तुम्ही एक्स मायनस 2 years असणार. ओके. तर नंतर काय बघा तुम्ही 3 years म्हणजे काय 3 वर्षांचं त्याचं वय काय असणार बघा या ठिकाणी. प्रगती एज आफ्टर 3 years काय असेल बघा या ठिकाणी एक्स प्लस 3 years असेल. कशा या ठिकाणी एक्स प्लस 3 years असेल. आता बघा आपल्याला जी काही कंडिशन दिली काय कंडिशन दिलेली आहे की तिचं 2 वर्ष अगोदर असणारं वय आणि 3 वर्षांनंतर असणारं वय यांचा जो काही गुणाकार आहे तो किती बघा या ठिकाणी 84 एवढा. चला तर बघा बाय गिव्हन कंडिशन आपल्याला कंडिशन या ठिकाणी काय म्हणते बघा की यांचा जो काही गुणाकार असेल बघा म्हणजे काय 2 वर्ष अगोदरचा आणि 3 वर्षानंतरचा म्हणजे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3 हा असेल बघा आपल्या ठिकाणी 84 असणार. चला आता याला या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. बघा ह्या एक्स ने पहिल्यांदा ह्या ब्रॅकेटला मल्टिपल करा एक्स प्लस 3 नंतर ह्या -2 ने परत एकदा ह्या ब्रॅकेटला मल्टिपल करा देन इक्वल टू 84 एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स 3x -2 into x -2s -2 into 3 -6 equal to 84. ओके. चला 3x मधून 2x केले देन वी गेट द प्लस एक्स एकच एक्स उरल्या ठिकाणी -6 ह्या 84 ला एकदा घ्या देन -84 इक्वल टू 0 बघा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 -84 देन वी गेट द -90 इक्वल टू 0 बघा. ह्या ठिकाणी -90 आले. आता आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे. जर आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागतं बघा. असे 2 नंबर बघायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 90 पाहिजे. ओके. आणि त्यांची ऍडिशन +1 पाहिजे बघा. एक 10 आहे आणि एक 9 आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी काय घ्यावं लागेल -9 घ्यावं लागेल बघा. कारण 10 - 9 देन वी गेट द 1 आणि 10 इंटू -9 देन वी गेट द -90. ओके. चला आता बघा काय करायचं ठिकाणी बघा. जर एक्स स्क्वेअरच्या समोरचा कोएफिशियंट जर 1 असेल तर आपण डायरेक्टली काय करणार त्याला प्लस आणि मायनस ब्रॅकेट मध्ये लिहिणार. म्हणजे बघ एक्स प्लस 10 द्या डायरेक्ट या ठिकाणी इथे एक्स -9 इक्वल टू 0. ओके. चला आता सेपरेट करा एक्स प्लस 10 इक्वल टू 0 और एक्स -9 इक्वल टू 0. काय येईल बघा एक्स इक्वल टू -10 और एक्स इक्वल टू +9. परंतु कधी पण कोणाचं जे काही एज असतं बघा हे मायनस मध्ये राहत नाही. म्हणजेच एक्स इक्वल टू -10 इज नॉट एज. म्हणजेच प्रगतीचं जे काही सध्याचं वय असणार आहे ते काय असणार या ठिकाणी किंवा इज नॉट याला कन्सिडरला या ठिकाणी एज लिहा गेला कन्सिडरला काय असेल या ठिकाणी की प्रगती प्रेझेंट एज इज 9 years असं ठिकाणी प्रगतीचं जे काही वय असणार आहे ते किती असणार आहे बघा 9 years एवढा असणार आहे. ओके. चला तर आपण याच्या ठिकाणी आन्सर चेक करूया बघा. मग काय दिलेलं आहे इथं 2.6 म्हणला या ठिकाणी
काय 2.6 कुठे बघा या ठिकाणी दिलेला आपला आन्सर पुढे या ठिकाणी कुठे आपला आन्सर या ठिकाणी 9 असतो. ठीक आहे, 2.6 मधील हा पहिला क्वेश्चन आहे. या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम बघा, ज्याचा आन्सर त्या ठिकाणी 9 एवढा आहे. ओके,